हे करी दाखवतो मार्ग योग्य सुखांचा हिरावे करी गोड बंधन मैत्रीचे फुला जणू वाटे देई सुगंध सर्वांना दूर होती सारे काटे मैत्री भेटसे जाणून मनातला अंतर्नाद साले वाद मैत्रीतच मिळे उत्तमाला दाद मानवाने निर्मिलेले नाते पहासे छान जरी नसले रक्ताचे वाटे तरीही महान जपू मैत्रीचा वारसा असो लहान वा ज्येष्ठ जपू मैत्रीचा वारसा असो लहान वा ज्येष्ठ माझ्या मते बंध मैत्री जगामध्ये सर्वश्रेष्ठ माझ्या मते बंध मैत्री जगामध्ये सर्वश्रेष्ठ जगामध्ये सर्वश्रेष्ठ मस्त कविता एकदम छान. विद्या पंडित यांना मी इथे सादरीकरणासाठी आमंत्रित करतो. त्या स्वर्ग ही विनोदी कविता सादर करतात. अशोक काळे सरांनी नंतर तयार व्हायचंय. अशोक काळे सर. हो ना. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सर्ग. गद्य आणि पद्य थोडंसं एकत्र आहे. कवितेची पार्श्वभूमी अशी आहे, एका पुणेकर काकांना यम घेऊन चाललाय. तो आपल्याला स्वर्गातच घेऊन चाललाय अशी त्यांची खात्रीच आहे. ते आपले जाता जाता यमाला शंका, पुणेकरांना शंका खूप, त्यामुळे त्या शंका कुशंका विचारतायत. शंका विचारणार नाहीत ते पुणेकर कसले. बघूया ते आता काय काय विचारतायत आणि यम काही उत्तर देतोय का. स्वर्गामध्ये असतात म्हणे अप्सरा आणि मेनका. स्वर्गामध्ये असतात म्हणे अप्सरा आणि मेनका. गुरगुंट्या भात आणि लोणचे तिला करता येईल का. गुरगुंट्या भात आणि लोणचे तिला करता येईल का. स्वर्गामध्ये असतात म्हणे पाचूंचे चमचम बगीचे. स्वर्गामध्ये असतात म्हणे पाचूंचे चमचम बगीचे. पण असतील का हो तिथे दिवस हुरड्याचे सिबीचे. पुणेकरांना हुरडा भयंकर आवडतो. आता 15 तारखेपासून हुरडा सुरू अशा जाहिराती यायला लागल्या. स्वर्गामध्ये असतात म्हणे अमृताचे गुटके. स्वर्गामध्ये असतात म्हणे अमृताचे गुटके. पण मिळणार आहे का तिथे पुणेरी मिसळ हटके. आता आणखी एक प्रश्न. अरे हो, बाजीराव आणि मस्तानी असतीलच की स्वर्गात. बाजीराव आणि मस्तानी असतीलच की स्वर्गात. पण आम्हाला कोण बसवतंय त्यांच्या वर्गात. शेवटी शंका विचारून विचारून यम वैतागला. शेवटी शंका विचारून विचारून वैतागला यम. म्हणाला तुम्ही पुणेकर शंकाच विचारणार कायम. तुम्ही पुणेकर शंकाच विचारणार कायम. पुणे तिथे काय उणे असं म्हणण्यातच तुम्ही गर्क. पुणे तिथे काय उणे असं म्हणण्यातच तुम्ही गर्क. तुमच्या मते तुम्हीच आहात सगळ्या विषयातले अर्थ. अहो काका आता काहीतरी सांगतायत बरं का. पुणेकर काकांना सांगतायत, अहो काका
सर्गाच्या कमानीवरच लिहिलंय, पुणेकरांना मज्जा आहे. आता हे ऐकल्यावर काका आणखी वय काढले, म्हणजे हदरलेच. पुन्हा एक शंका, आता हा स्वर्गात नेतोय का आपल्याला नरकात नेतोय? पुणेकरांना मज्जा आहे. काकांनी कसं कसं विचारलं, का बुवा असं का, मज्जा का? यम म्हणतो, अहो काका, पुणेकरांना मज्जा आहे कारण तुमचं पुणच स्वर्ग आहे. हे ऐकल्यावर काकांना एकदम खडबडून जाग आली. हे सांगायची काही गरज नाही. विद्या, धन्यवाद. कविता ऐकून मंगेश पाडगावकरांच्या 2 ओळी मला आठवल्या. पुणेकरांचं यांचं असं का होतं कळत नाही, कळतं पण वळत नाही. मी अशोक काळे सरांना इथे स्टेजवर येण्याची विनंती करते. नमस्कार, मी अशोक काळे. हा माझा पहिला प्रसंग आहे. त्याने अगोदर मी कधी अटेंड केलेलं नाही करू शकतो. माझ्या कवितेचं नाव आहे कसे म्हणावे. पूर येता आठवणींचा वाहून त्यात जावे, पूर येता आठवणीचा वाहून त्यात जावे, काठावरच्या जिऱ्यास जीवन कसे म्हणावे. आर्त हाक देई तुझला साध देशील का, आर्त हाक देईल तुझला साध देशील का, मिटलेल्या कळीस सांग फूल कसे म्हणावे. ओथंबून येता ढग, ओथंबून येता ढग, ओढ सरीची पहावी, शुष्क नभाच्या दाटीस आबाळ कसे. झुरलो मेलो तरी मी अखंड प्रेमात बुडालो, झुरलो मेलो तरी अखंड प्रेमात बुडालो, विसरली कानास तिला राधा कसे म्हणावे. दृढबंध रेशमाचे अतूट नाते असावे, दृढबंध रेशमाचे अतूट नाते असावे, फाटलेल्या नात्यास सांगा प्रेम कसे म्हणावे. दागदागिने सोनेरी, दागदागिने सोनेरी भावते प्रदर्शनाचे, अहंकारी नटण्यास शृंगार कसे म्हणावे. दोन जीवाच्या मिलनाचे सुरेल व्हावे गाणे, दोन जीवाच्या मिलनाचे सुरेल व्हावे गाणे, बेताल सुरास सांगा मैफिल कसे म्हणावे. धन्यवाद. सुंदर काव्य सादर केलं सर. सरांचं काव्य ऐकल्यावर मला 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात. संदिग्ध भावनांच्या, संदिग्धता खूप होती तिच्यामध्ये, संदिग्ध भावनांच्या दग्ध वेदना मनात, संदिग्ध भावनांच्या दग्ध वेदना मनात, सत्य कसे ओळखावे आभास सारे जगात, आभास सारे जगात. आता मी तृप्ती सरदेसाई यांना आमंत्रित करते. वसंत फुलला हे काव्य गायन ते आपल्या समोर सादर करणार आहे. वसंत म्हटलं की आपल्याला आठवतं नभात पक्षी स्वैरवी धरती, कोकिळ मंजुळ गायन गाती. वसंत फुलला अवनीवरती, हिरवी हिरवी रेशीम पाती, हिरवी हिरवी रेशीम पाती. बघूया तृप्ती काय म्हणते. म्हणजे सगळं वर्णन सांगितलंच आहे वसंताचं, म्हणजे मला आणखी वेगळं काही सांगायला नको. पण हा जो वसंत आहे माझ्या तोंडमधला, हा एक नवतरुणीच्या मनामध्ये प्रीत बहरल्यामुळे आलेला वसंत आहे. आणि तिच्या ओठामध्ये सृष्टी सौंदर्याचे जे सुंदर दर्शन घडतं ते बघताना तिच्या मनामध्ये आलेले प्रीतीचे भाव सुद्धा या कवितेमध्ये आहे. कवितेचं शीर्षक आहे वसंत फुलला.
ऋतुराज वसंत भरला मम हृदयी प्रीत फुलला फुलला मम हृदयी प्रीत फुलला फुलला पुष्पांची उधळण पखरण सौंदर्याची प्रेमात कशीही जादू खडी नवलाची अवचित मज भासे जगही किती सुंदर माझी या जीवना लाभेन आधार ओठावर विहरे नकळत मधुर सूर प्रीतीचा वसंत फुलला मम हृदयात अधीरता मयूची भासे भ्रमरापरी संकोच कधी तर हुरहुर दाटे उडी तनुवरती एक मुख शहारा होऊनी मग्न मन प्रियाच्याच विचारा नव चैतन्य फुले बहरे वसंतात आनंद तसा मज परिमलतना मनात प्रेमाची अगणित सुमने अंतरंगात प्रीतीचा वसंत फुलला मम हृदयात प्रीतीचा वसंत फुलला मम हृदयात. सुंदर म्हटलं. आता साधना डोंगरे यांना मी आमंत्रित करते. साधना डोंगरे या स्वगत सादर करणार आहेत. साधना स्वतःशी स्वतः साधलेला हा एक वैचारिक भावनिक संवाद आहे. हृदयस्थ परमेश्वरासमोर मांडलेला तिचा स्वगताचा संवाद ऐकूया. साधना डोंगरे. सांगितलंच आहे की हृदयस्थ परमेश्वराशी साधलेला हा संवाद आहे. स्वगत. होय, मला पुष्कळ सांगायचं. क्षण आले, क्षण गेले. कधी खूप बोलले, कधी मौनात गेले, कधी आनंदले तर कधी भांडले. सहवास, स्नेह, सहकार्य, मैत्रीचा अर्थ लावत मनाशी झगडले. क्षण आले, क्षण गेले. कुणाला आपले मिळले, कुणाशी अगदीच परकीपणाने वागले. वाटलं चुकतंय आपलंच काहीतरी म्हणून मनाशी खंडावले. राग, दुःख, पश्चातापाच्या क्षणी कुणाचे तरी प्रेमळ आश्वासक आधाराने पुन्हा उभी राहिले. क्षण आले, क्षण गेले. खरं सांगायचं तर मी बरोबर की चूक, खरं सांगायचं तर मी बरोबर की चूक हे ठरवताना मी बरोबर असं समजत गेले आणि मी जे समजले ते इतरांना समजवताना अट्टाहास करत गेले. सगळ्या विरुद्ध शब्दांना डावलून समानार्थी सांगत राहिले. मी माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठी, फक्त माझ्याकरता जगलो. क्षण आले, क्षण गेले. मिलॉर्ड, सेकंद मिनिटाच्या हिशोबानं जन्मवेळ नोंदली जाते. तासांच्या समेत दिवसाची मोजणी सुरू होते. दिवसाचा आठवडा, आठवड्यांचे महिने होतात. काळाचा महिमा म्हणत वर्ष मोजली जातात. तसेच क्षणांचे अनुभव होतात. अनुभव खूप काही शिकवतात. क्षणांच्या आठवणी होतात आणि हे आठवणींचे क्षण मनात रेंगाळत राहतात. मिलॉर्ड, काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त झाले, पण बंदिस्त न झालेले क्षण शब्दातून कागदावर उतरले. शब्दातून न उतरणारं जाणवत राहिलं. कधी ते स्पर्शातून बोललं तर कधी डोळ्यातून राहिलं. जाणीवेची जाणीव ठेवत मन समृद्ध होते. क्षण आले, क्षण थांबले. मी एक छानशी गिरकी घेतली माझ्याभोवती. माझा भोवतालही काही क्षण माझ्यासाठी थांबला. मनपसंत साथीदाराच्या रूपानं जीवनात वसंत फुलला. क्षण थांबूनच गेले.
मातृ पितृ भातृ वियोगाचा शिशिरातल्या पानगळीनं अगदी कोलमडून घे. न विसरता येणारे काही क्षण म्हणजे ग्रीष्माचा दाव असतो. सुन्न करणाऱ्या काही क्षणांना हेमंत सोबत येतो. विरह व्याकुळ क्षणांमध्ये अश्रूंची वर्षा असते. पण मिलॉर्ड, या अश्रूंची फुलं होतात जेव्हा शब्दाचं चांदणं कौतुक होऊन तुमच्या दारी येते. ऋतूंच्या अशा सोहळ्यातून फुलणाऱ्या भावनेला जाणीवेचा गंध लागतो, जो जगणं आणि जगता जगता फुलणं सांगून जातो. मिलॉर्ड, या फुलून आलेल्या मनाला मग वाटतं की उगवणाऱ्या सूर्याची हजारो किरणं दाराशी हळूच येऊन उभे राहिलेले शुभेच्छाचे दूत आहे. दाही दिशा व्यापून उरलेलं हे साक्षात्कारी चैतन्य, मंद मधुर संगीतानं पारलेलं वातावरण, समोरची केशर पिवळी उषा मनाचा आकार साकारत जाते आणि प्रसन्न उभं विचारांना साधते. पण काही क्षणांनी दुपार होते. दुपारचं ऊन प्रखर वास्तव सांगू लागतं. त्यावेळी वाटतं की सकाळची प्रसन्न उषा संध्याकाळची संध्या होऊन रात्रीची दिशा होणार. पण पश्चिमेला झेपवणाऱ्या विचारांना संध्याकाळच्या प्रगल्भतेचा गंध लागतो, जो निराशेवर मात करणाऱ्या आशेचं महत्व सांगू लागतो. मिलॉर्ड, माझ्या उभारलेल्या मनाला मग वाटतं रवी शुक्र चंद्राचं बळ आजपासून माझ्याबरोबर. श्वासाला श्वास जोडून मला खूप काही करायचंय. लौकिक यश धन कीर्ती यांच्या पलीकडे जायचंय. शब्दांच्या पलीकडलं सांगण्यासाठी प्रतिभेचा ध्यास घ्यायचा आहे. 12 राशीतलं माझं राशी भविष्य सांगू काही, पण मला मात्र काहीतरी आगळं वेगळं करायचंय. प्रयत्नपूर्वक जोपासलेल्या आत्मविश्वासाला ध्येय वेडाचा गंध लागतो, जो जीवनाचं सारं शहाणपण या वेडातच आहे हे सांगून जातो. वेडावलेल्या मनाला मग वाटतं की क्षितिजावर खरंच झालंय आकाश आणि धरतीचं मिलन. माझी सृजनशीलता म्हणजे 9 नक्षत्रांचं देणं. माझी सर्जनशीलता म्हणजे 18 नक्षत्रांनी फेर करणं. माझा विश्वास नवे खात्रीच आहे मिलॉर्ड. चांगल्या लोकांनीच हे जग तोडलंय. तो आहे म्हणून तर हे जग चाललंय. क्षणांना घेऊन गडबडो, श्रद्धेचा गंध, भावभक्तीचा सुगंध, कृतज्ञता आणि कृतार्थतेने जपावेत सारेच गुणानुबंध, जपावेत सारेच गुणानुबंध. सुंदर, या क्षणानं सुद्धा सुंदर केलं असतं. धन्यवाद साधना. आता मी आमंत्रित करते मनीषा साने यांना. त्यांची कविता आहे रंगपंचमी. मनीषा साने. हळुवार चाफुली ऋतूंच्या रंगात भिजून आल्या, हिरव्या पानात शिरुनी रंगीत होऊन गेल्या. बघू आता यांची रंगपंचमी काय म्हणते. मगाचपासून म्हणत होतो ना, व्हेंटिलेशन सांगतो छान. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे रंगपंचमी. निळ्या निळ्या आभाळातून पिवळं पिवळं पाखरू आलं. निळ्या निळ्या आभाळातून पिवळं पिवळं पाखरू आलं. आपल्याच नादात मस्त छानस शिळ घालत आलं. नाजूक त्याच्या देही शोभे काळ्या रंगाची वेलपुट्टी आभाळानेच रंगवलेली रंगाची भाषा त्याच्या ओठी. तांबड्या मातीच्या वाटेने हिरव्या बाजूच्या शेतात ते आलं. पिवळ्या हळदुल्या उन्हात रंगांची गाणी गुणगुणत आली. मधुर त्याच्या स्वरांनी सारी मुलं धावत आली. गर्दीत जमली सभोवताली मैफिल मंत्रमुग्ध झाली. लाल लाल गुलाब साथ घाली आणि देवी त्याची गुलाबी झाली. शुभ्र रंगाची नाजूक सायली गोड गोजली छानस लाजली. स्वतःच्या ताठात उभा गंध लुटणारा निशिगंध. धवल श्वेत रंग त्याचा आणि निळ्या गोकुळात निळा श्रीरंग. पाखराखाली सात फुले चलिये खेळू रंगपंचमी सारे.
अवघा रंग एक होऊ दे रे, अवघा रंग एक होऊ दे रे, देहा संगे मनही मस्त भिजू दे रे. उत्सव मग तो बहुरंगला, जो जो आला तो तो भिजला. रंग देत रंग घेत आनंदला, आणि गोकुळ रंगले हरेक दंगला. पाखराची आता वेळ परतीची, पाखराची आता वेळ परतीची, कशी सोडवावी ही गाठ रंगांची. सारे सारे रंग इथेच ठेवावे, सारे सारे रंग इथेच ठेवावे, धागे मोहमायेचे कसे सोडवावे. श्रमलेल्या पाखराने घेतली म्हणारी, नयनी अश्रू लपवती सारी. निरोपाच्या वाटेवर रंगांचे सडे, पाखराची नजर मात्र आभाळकडे. निळ आभाळ झालं केसरिया, निळ आभाळ झालं केसरिया, हळूहळू कावळली पाखराची काया. आता सारं रंगहीन, आता सारं रंगहीन, शांत केवळ कृष्णरंगी, शांत केवळ कृष्णरंगी. पाखराच्या शांत मिटलेल्या डोळ्यात, पाखरांच्या शांत मिटलेल्या डोळ्यात रंगलेली रंगपंचमी जागी, रंगपंचमी पुढे जागी. धन्यवाद. धन्यवाद मनीषाताई. ही रंगपंचमी अशी होती, रंगपंचमी ऊन पावसाची, रंगपंचमी मनातल्या तरंगांची. हिरव्या हिरव्या धरित्रीची, सृष्टीतील सजीवांची. आता यानंतर मी आमंत्रित करते स्वाती सोमनी यांना त्यांच्या सादरीकरणासाठी. स्वाती सोमनी यांचा विषय आहे काव्यवाचनाचा इथे गुंतायचं नसतं. सुखदुःखी हा संसार, याचा मन तनुला भार. सुखदुःखी हा संसार, याचा मन तनुला भार. सोडी सोन्याचा पिंजरा, नको गुंतू वेड्या फार, नको गुंतू वेड्या फार. माझ्या कवितेचा शीर्षक आहे इथे गुंतायचं नसतं. बसून म्हणलीस तरी चालत नाही. इथे गुंतायचं नसतं, इथे गुंतायचं नसतं. इथला गुंता इथे सोडून, इथला गुंता इथे सोडून विरक्तपणे प्रस्थान करायचं असतं. इतकं इथे गुंतायचं नसतं. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व जीवनभर आपण गुंतत जातो. त्या गुंतण्याचा एक फक्त ताप. इतकं इथे गुंतायचं नसतं. मुलं बाळं, पैसा, घरदार, मी, माझं, आपला संसार सर्व सोडून तिकडे जायचे असते. इतकं इथे गुंतायचं नसतं. आयुष्यात शेवटी गुंता वाढत जातो आणि आपण पुन्हा पुन्हा अडकत जातो. त्या सगळी पुढे गेलो तरी अडकायचं नसतं. इतकं इथे गुंतायचं नसतं. इतकं इथे गुंतायचं नसतं. इथला गुंता इथे सोडून विरक्तपणे आत्मरूपी प्रस्थान करायचं असतं. वैयक्तिक घेऊ नका. इस्त्रीची घडी जशी मुंबई खडी, इस्त्रीची घडी जशी मुंबई खडी, बंगल्या शेजारी दिसे झोपडी. अरे मुंबई करा कशाला करतोस तो राही वागणा बरं. मुंबई करा कशाला करतोस तो राही वागणा बरं. बसची राही लांब चला, नंतर म्हणतो टिचायचं काम. अशा वेळेला राग येतो फार, अशा वेळेला राग येतो फार. तरी तू बस
तुझा रस्त्यानं पोटच भरशी नाश्त्यानं उद्याच नाही भरवसा तू देशाचा विचार करशील कसा अरे लाचमोड्या भारताचं करतोस थोड्या आणि वागणं बरं अरे लाचमोड्या भारताचं करतोस थोड्या आणि वागणं बरं अरे मुंबईकरा कशाला करतोस थोडा आणि वागणं बरं छान 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 मस्त जरा रंगत आली इथे गुंतायचं नसतं ही स्वातीची कविता अतिशय छान होती आणि याच्याच अनुषंगाने मी निलिमाला स्टेजवर आमंत्रित करते. निलिमाचा विषय आहे निलिमा सादर करणार आहे तुकाराम महाराजांचा अभंग. श्रीमद भागवतात असं म्हटलंय की माणूस जेव्हा दुःखात असतो तेव्हा त्याचं पापक्षालन होत असतं आणि तो सुखात असतो तेव्हा पुण्यभोग चालू असतो. परमात्मा आपल्याला जन्माला घालतानाच विचारतो आधी काय भोगणार, पाप की पुण्य. त्यानुसार आपलं आयुष्य घडतं. बघूया आता निलिमा काय सांगते याबद्दल. जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर पाप आणि पुण्याच्या पलीकडे गेले होते. त्यांना चारी मुक्ती त्यांच्या जवळच होत्या आणि संकट दुःख त्यांनी मुद्दाम मागून घेतली होती. कारण त्याशिवाय माझा पांडुरंग माझ्या जवळ राहणार नाही ही त्यांना खात्री होती. दुःखातच माणसाला देव आठवतो आणि हीच त्याची मुख्य खूण आहे. दुःख येणं, संकट येणं ही देवाची खूण आहे आणि ती सांगितली आहे तुकाराम महाराजांनी. कशी ती ऐकली आहे. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडेची संसारासी, त्याच्या पडेची संसारासी. देवाची ते खूण करावे वाटोळे, देवाची ते खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे राहोले दी, आपणा वेगळे राहोले दी. देवाची ते खूण गुंतोने दियाशा, देवाची ते खूण गुंतोने दियाशा, ममतेच्या पाशा शिवोने दी, ममतेच्या पाशा शिवोने दी. देवाची ते खूण करावे तोंडाळ, देवाची ते खूण करावे तोंडाळ, आणि सकळ जग हरी, आणि सकळ जग हरी. देवाची ते खूण झाला जासी संग, देवाची ते खूण झाला जासी संग, त्याचा झाला भंग मनुष्यपणा, त्याचा झाला भंग मनुष्यपणा. देवाची ते खूण गुंतोने दिवाच्या, देवाची ते खूण गुंतोने दिवाच्या, लाभो असत्या
बळकाविले स्थळ महादेवतेची, बळकाविले स्थळ तुक्या पेस कळ चिन्हे होती, तुक्या पेस कळ चिन्हे होती, देवाची ते खूण आला ज्याच्या खया, देवाची ते खूण आला ज्याच्या खरा, त्याच्या पडेची रा संसारासी, त्याच्या पडेची रा संसारासी, त्याच्या पडेची रा संसारासी. अतिशय सुंदर तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण पण सांगितलंस तू, खूप छान. मी आता सविता भोरे जोशी यांना इथे आमंत्रित करते. सविता भोरे जोशी, त्यांचा विषय पत्रवाचन. तर ऐकूयात आता सविताताई काय पत्रवाचन करणार आहे ते. पत्रलेखन आता लोप पावले असं म्हणायला हरकत नाही, पण आपल्याला व्यक्त व्हायचं असेल तर लिखाण व्यक्त होण्यासाठी मला वाटतं कुणाला तरी पत्र लिहून आपलं मत व्यक्त करायचं सारखं साधन दुसरं नाही असं मला वाटतं. मी पत्र लिहिले आहे त्या लेखणीस. प्रिय लेखणीस, तुलाच लिहिते पत्र तुलाच हाती धरूनी, तुलाच लिहिते पत्र तुलाच हाती धरूनी, तुझ्याशी थोडं विचारून प्रतिभेला स्मरून. आई बाबा आणि गुरुजनांनी लिहा वाचायला शिकवलं तेव्हाच तू माझ्या हाती आलीस, पण मी माझ्या मनाचं लिहू लागले ना तेव्हा तू मात्र मला अगदी प्रिय झालीस. माझ्या आठवणीनुसार मी साधारण 8-9 वर्षांची असेल तेव्हा मला कवितेच्या ओळी सुचू लागल्या आणि तुला साथी धरून की त्या कागदावर उतरवू लागले. तेव्हाच्या माझ्या वयानुसार त्या रचना छोट्या आणि खरं तर बडबड याच स्वरूपाच्या होत्या, पण आपल्याला कविता करता येतात याची मजाच मी खूप अनुभवत होते. त्या काळात एक गंमत आठवली की आता मात्र मला हसू येतं की मी मोठी कवयित्री झाले आहे आणि कुणीतरी माझी मुलाखत घेत आहे अशी कल्पना मी करत असते आणि मग मनातल्या मनात अनेक प्रश्नोत्तरांच्या पैरी रडत असते. माझ्या कविता करण्याच्या अर्थातच पालकांनाही खूप कौतुक वाटायचे, विशेषतः बाबा तर खूपच प्रोत्साहन द्यायचे. माझ्या कवितांचं पुस्तक छापावं अशी त्यांची खूप मनापासून इच्छा होती. बाल्यावस्थेत व्यक्त व्हायला सुरुवात झाली होती, मग किशोरावस्था, तारुण्यावस्था असा प्रवास होत गेला तसा लिखाणाचे विषय, लिखाणाची शैली यातही बदल होत गेले. तुझ्यामुळे मनातलं कागदावर उतरत गेले आणि निर्मितीचा आनंद मनात साठवत गेले. कालांतराने लग्न झालं, नोकरी पत्करली, तशा नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या आणि मोकळा वेळ मिळणंच बंद झालं. त्यामुळे अर्थात लेखनही बंद झालं. या नवीन आयुष्य इतकी रमले की आपण लिहायला हवंय हा विचारही मनात डोकवेन असा झाला. तू हातात होतीस पण फक्त कार्यालयीन कामकाजापुरती. तुझे मला आवडणारे रूप त्या काळात मला दुरावलेच होते. गेल्या बाजार आई बाबा, भावंड, मैत्रिणी यांना पत्र लिहिण्यासाठी तू हाती यायचीस, पण नंतर दूरध्वनी आले, भ्रमणध्वनीचा शोध लागला, तेव्हा पत्र लिहिणे याला पूर्ण विरामच मिळाला. पण आता अगदीच अलीकडे म्हणजे 3 वर्षापूर्वी प्रतिभा आणि प्रतिमा या साहित्य समूहात सहभागी काय झाले आणि तुझ्याशी पुन्हा नव्याने पूर्वीचेच बंध जोडले. रोज नवे विषय, रोज नव्या कल्पनांचा आविष्कार करण्याची संधी मिळाली आणि ती निर्मिती 4 चौघात सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ दिली. आणि खरं सांगते, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडले. तुझी साथ आणि प्रतिभा राहण्याची कृपादृष्टी माझ्यावर आहे, तोवर माझे लेखन केला अशीच बहरत राहील आणि मला आनंद देत राहील. हे नक्की तुझे आभार मानणार नाही ना, कारण आभार हे परक्यांचे मानतात. तू तर माझी अगदी जीवाभावाची सखी आहेस, म्हणूनच तुझ्या प्रती खूप प्रेम व्यक्त करते आणि तुझ्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते. तुझी चाहती सविता भोरे. धन्यवाद सविता. मनातल्या भावनांना वाट लाभली शब्दातून, मनातल्या भावनांना
वाट लाभली शब्दातून, पाऊस धारा चिंब चिंब, व्यक्त जाहल्या पत्रातून, व्यक्त जाहल्या पत्रातून. आता मी इथे अंजली राजाध्यक्ष यांना कविता आणि गाणी असे सादर करण्यासाठी गाणं सादर करण्यासाठी एक मिनिट. कोऱ्या कोऱ्या कागदावर, कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं, ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं. अंजली राजाध्यक्ष. धन्यवाद. 50-60 वर्षापूर्वी एक परिकथा आपल्या सगळ्यांना परिचित असेल. 50-60 वर्षापूर्वी त्यावर एक फिल्म रिलीज झाली होती. ऍक्च्युली सत्य घटनेवरच आधारित आहे, पण ती एक फेरीटेल स्टोरी म्हणून आपल्याला सगळ्यांना खूप जणांनी बघितली पण असेल ती फिल्म, द साऊंड ऑफ म्युझिक. त्याचा एक ओपनिंग सीन आहे आणि ते मी माझ्या आवाजात सादर करते. संगीत आहे रॉजर हॅमरस्टाईन, गायिका जुली अँड्रूज, आणि तिने ते काम पण केलं त्याच्यामध्ये.
आमंत्रित करते आहे शुभांगी कुलकर्णी यांना. तिच्या कवितेचा विषय आहे हे श्रीरामाचे घर. 22 जानेवारी 22 जानेवारी या दिवशी आपल्या सर्वांचे हृदयस्थ प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत पुनश्च विराजमान होत आहेत. आपण टाळ्या वाजवूया. आणि या ऐतिहासिक सोनेरी क्षणांचा हा शब्द सोहळा साजरी करतेय आपली शुभांगी कुलकर्णी. शुभांगी. श्री रामचरणी लीन होऊन मी माझी कविता सादर करते. अयोध्या श्री रामाचे घर. शरयूचे तीर सजले सुंदर दीप उजळले रामभूमीवर. शरयूचे तीर सजले सुंदर दीप उजळले रामभूमीवर. दिशा दिशातून घोष जाहला दुमदुमला विजयाचा सुस्वर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. श्रीरामाच्या भक्तिपथांवर. श्रीरामाच्या भक्तिपथांवर चित्रलेखनी रामकथांवर. चित्रशिल्प संगीत कलांचा संगम होईल या वास्तूवर. अयोध्या श्रीरामाचे घर. अयोध्या श्रीरामाचे घर. कोरीव शिल्पकलेचा परिसर. शिल्पकलेने परिसर सुंदर झालेला आहे तो. आपण सगळेजण जाणार आहोत अयोध्येला. कोरीव शिल्पकलेचा परिसर सभा मंडपी खांबही सत्तर. कोरीव शिल्पकलेचा परिसर सभा मंडपी खांबही सत्तर. उपासनेची पवित्र वास्तू नक्षीदार हे रेखीव स्थावर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. नागर शैलीत कळस मनोहर. नागर शैलीत कळस मनोहर. ध्वज भगवा फडकेल तयावर. आपल्या सगळ्यांची अस्मिता आहे त्याच्यामध्ये. नागर शैलीत कळस मनोहर. ध्वज भगवा फडकेल तयावर. हिंदुत्वाच्या अस्तित्वाची भव्य निशाणी भारत भूवर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. गर्भगृहात श्री रामाचे मखर. गर्भगृहात श्री रामाचे मखर. समर्पण रघुनंदन चरणांवर. समर्पण रघुनंदन चरणांवर. श्रद्धा भक्ती प्रेम स्पंदने मोहर उमटते तृप्त मनावर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. राम आदर्श नात्यांचे उत्तर. राम आदर्श नात्यांचे उत्तर. न्याय धर्म नीतीचा संकर. संस्कृती आणि परंपरेचा साक्ष होईल भारत निरंतर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. 500 वर्षे प्रतीक्षेनंतर. 500 वर्षे प्रतीक्षेनंतर विजय पताका फडकेल या भूवर. 500 वर्षे प्रतीक्षेनंतर विजय पताका फडकेल या भूवर. प्रभू राम होतील विराजमान कलियुगात या सिंहासनावर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. गुढ्या तोरणे लावू दारावर. चला लवकर 22 जानेवारी आले आता. गुढ्या तोरणे लावू दारावर. रांगोळ्याही काढू सुंदर. गुढ्या तोरणे लावू दारावर. रांगोळ्याही काढू सुंदर. चैतन्याचा आनंदाचा सोहळा सजवू भारत भूवर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. स्वप्नस्फूर्तीचे हे संवत्सर. स्वप्नपूर्तीचे हे संवत्सर. सत्याला सिद्धीचा कृपावर. सगुण साकार संकल्पाला आशिष आहे तुमचा रघुवर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे घर. अयोध्या श्री रामाचे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्या सर्वांच्या अस्मितेचा परमोच्च बिंदू
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. धन्यवाद शुभांगी. आता सादरीकरणासाठी इथे आमंत्रित करते आहे सीमा भंडारे यांना. त्यांच्या कवितेचं नाव आहे नाद शब्दांचा. रेख शब्दांच्या अंगणी शब्द गोडव्याचे नाद. रेख शब्दांच्या अंगणी शब्द गोडव्याचे नाद. सार्थ सजल्या शब्दातून आशयाचे रंग पडसाद. आशयाचे रंग पडसाद. ऐकूया सीमाताईंना. माहीत देते मी तुम्हाला. ती चढा खाली उभं राहून म्हणताल तरी चालेल. हो हो बसून नमस्कार, मी सीमा भंडारे. प्रतिभा आणि प्रतिभा या समूहाच्या या काव्य संमेलनात मला खूप आनंद मिळतोय. खूप छान छान कविता सादर झाल्या आहेत आतापर्यंत आणि आता माझी तुम्हाला आवडेल अशी आशा करते. माझ्या कवितेचं नाव आहे नाद शब्दांचा. माझ्या जीवनात आता आहे शब्दांचा प्रभाव. माझ्या जीवनात आता आहे शब्दांचा प्रभाव. नाते जुळले शब्दांची त्यांना कळे माझा स्वभाव. नाते जुळले शब्दांची त्यांना कळे माझा स्वभाव. त्यांचा सागलाय नाद आता मला. त्यांचा सागलाय नाद आता मला. त्यातच रमणे झाली आवड. त्यातच रमणे झाली आवड. कारण अनुप्रास यमन साधण्याची सध्या आहे सवड. कारण यमन अनुप्रास साधण्याची सध्या आहे सवड. शब्द आणतात नशा. शब्द आणतात नशा. कधी होता जादूगार. धुंद करून मला दाखवता चमत्कार. धुंद करून मला दाखवता चमत्कार. शब्दांचे अर्थ आता रोजच बदलतात. शब्दांचे अर्थ आता रोजच बदलतात आणि त्यांचे निरर्थ खरंच आता उमटतात. आणि त्यांचे निरर्थ खरंच आता उमटतात. मूर्ख शब्दही बोलतात. मूर्ख शब्दही बोलतात खूप काही जेव्हा. शब्दाविना सारे कळे. शब्दाविना सारे कळे ज्याचे त्याला तेव्हा. शब्दांची गुंडी आता खूप चढते होती बरं का. शब्दांची गुंडी आता खूप चढते होती. लोक म्हणतात मला बघा ही सीमा झालीये एक तलवी. बघा ही सीमा झालीये एक तलवी. धन्यवाद. धन्यवाद सीमाताई. मी माधवी ऋषी यांना स्टेजवर आमंत्रित करते. माधवी ऋषी यांचा कवितेचा विषय आहे विरहगीत आणि त्यांच्या कवितेचं नाव आहे अजूनी. त्या विरहगीत सादर करतायत. त्या विरहगीत सादर करणार आहेत म्हटल्यावर मलाही 4 ओळी सुचली आहेत. जरा त्या वेळेपर्यंत माझ्या 4 ओळी ऐका तुम्ही. व्याकुळला जीव माझा चित्ती माझ्या गुरगुर. व्याकुळला जीव माझा चित्ती माझ्या गुरगुर. विरहात झुरताना मनी काहूर काहूर. मनी काहूर काहूर. धन्यवाद. थँक्यू सर. लक्षात घ्या. स्वरचित काव्यगायन सादर करते. अजून
बरोबर आहे पण तूच नाही माझं. अजूनी जात मान हात तारत आहे संगती, अजून जरा जरा अजूनही तरुवेली तुझ तुझती. सारे जर एक रडत, सारे जर एक रडत, तूच कान मज सरे. अजून रात दाटही चांदण्यात बोल, अजून रात दाटही अजून नाही मळली सुमनाची पाकळी, अजून नाही मळली सुमनाची पाकळी. दमबिंदू अजूनही विटलेली ही कळी. वाट पाहता तुझी, वाट पाहता तुझी खदकले सारे. अजून रात दाटही वीरवही रात जरी खूप काही बोलते. वीरवही रात जरी खूप काही बोलते. गीत प्रीतीचे अमोल अजूनही दरवळते. सखया रे सखया रे ही सुखद रात मज दुखावते. अजून रात दाटही चांदण्यात बोल, रात राणीचाही गंध अजूनही मनी उरे. अजून रात दाटही. आता इथे मी आमंत्रित करते सई सरदेशमुख यांना. त्यांच्या कवितेचं नाव आहे तिच्या अस्तित्वाचा वसा. दिशा दिशात लहरतो तिच्या अस्तित्वाचा वसा. नभसागरी त्रिभुवनात उमटला नाविन्य ठसा. बघूया सई काय म्हणतात. माझ्या कवितेचं नाव आहे तिच्या अस्तित्वाचा वस्तू. भाडी कुंकू लाल चुडूक अन हातभर बांगड्या. भाडी कुंकू लाल चुडूक अन हातभर बांगड्या हातभर. सौभाग्याचे अलंकार मिरवतू अंगावर. सौभाग्याचे अलंकार मिरवतू अंगावर. जग ताठ मानेनं अन सरळ टाक पाऊल. जग ताठ मानेनं अन सरळ टाक पाऊल. खंबीर हो स्वतः आणि दुबळेपणाला दे भूल. खंबीर हो स्वतः आणि दुबळेपणाला दे भूल. खेचून घे जिवतीकडून स्त्रीचं भावी आयुष्य. खेचून घे जिवतीकडून स्त्रीचं भावी आयुष्य. कणखरपणाची ढाल होऊन लिही लेकीचं भविष्य. कणखरपणाची ढाल होऊन लिही लेकीचं भविष्य. धमक ठेव चाफ्यासारखी उन्हातरी फुलण्याची. धमक ठेव चाफ्यासारखी उन्हातरी फुलण्याची. संकटकाळी स्वतःतील महिषासूर मर्दिनी जागवायची. संकटकाळी स्वतःतील महिषासूर मर्दिनी जागवायची. काळासोबत चालताना ठेव करारी नजर. काळासोबत चालताना ठेव करारी नजर. समाजात राजरोज होतोय दुर्योधनी वावर. समाजात राजरोज होतोय दुर्योधनी वावर. प्रवास तिचा आणि त्याचा अनादि अनंत चालतो. प्रवास तिचा आणि त्याचा अनादि अनंत चालतो. तिच्या अस्तित्वामुळेच संसार देखणा होतो. तिच्या अस्तित्वामुळेच संसार देखणा होतो.
भरावी झोळी तिची होऊन विशाल धरणी, भरावी झोळी तिची होऊन विशाल धरणी, बसा थोर मातृत्वाचा नमन तिला ग चरणी, बसा थोर मातृत्वाचा नमन तिला ग चरणी. थँक्यू. धन्यवाद ताई. आता मी दीपाली कांदळगावकर यांना स्टेजवर आमंत्रित करते. या दीपाली. आमच्या घरचं कार्य तुम्हाला चढता येत असेल तर नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर प्रतिभा आणि प्रतिमा साहित्य प्रमुख आदरणीय श्री हेमचंद्र साने साहेब आणि माननीय अध्यक्ष श्री देशपांडे सर, तसेच समूहातील सर्व बंधू भगिनींनो, मी दीपाली कांदळगावकर मी माझे महाराष्ट्र शासन येथे कार्यरत आहे. प्रथम विद्येची देवता श्री गणेश आणि माता सरस्वती देवीस नमस्कार करून आपणा सर्वांना नमस्कार करतो. स्नेह संमेलनाचा आजचा दिवस हा समूह सदस्यांसाठी मोठा आनंदाचा दिवस आहे. प्रतिभा आणि प्रतिमा साहित्य समूहाच्या प्रेरणेमुळे प्रोत्साहनामुळे आज नवोदित युवत्या हातांना त्यांचे लेखन साहित्य व्यासपीठावर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले आहे. हा मोलाचा अनुभव मिळाल्यामुळे नवोदितांमध्ये नक्कीच आत्मविश्वास प्राप्त होणार आहे. समूहामध्ये अनेकविध उपक्रम सातत्याने सुरू असतात, त्यामुळे गद्य लेखन कसे करावे याचे ज्ञान मिळते. त्यामुळे खूप काही शिकायला मिळते. जवळजवळ 350 सदस्यांचा समूह असल्यामुळे नवोदित लिहित्या हातांसाठी खूप मोठे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे नवोदित लेखलेखिका कवी कवयित्री यांना पुढील वाटचालीसाठी उत्तम मार्ग मिळाला आहे. त्यामुळे प्रतिभा साहित्य समूहाची मी आभारी आहे. वेळेचे बंधन असल्यामुळे मी माझी स्वरचित कविता सादर करत आहे. मी सुद्धा नवोदित असून मी शब्दांच्या दुनियेत रमले आहे. त्यावरून ही कविता लिहिली आहे. मृगचर. विश्व माझे नव्हते तरीही मी त्यात गुंतले, वेड्या आभासी मृगचळात मी अडकले. स्वप्न पाशातून जाग येता मन वेडावले, मिटले होते पान अलगते कसे उलगडले. केव्हा कशी कधी अलगत मी म्हणतले, बासरीच्या सुस्वराने मन बेधुंद झाले. सांगणे शिंपता माझे मन भारावले, शब्दा तुझ्या विना आता जग माझे सुने सुने झाले. धन्यवाद. धन्यवाद दीपाली ताई. एक 5 मिनिटाचा आपण विश्राम घेऊ. 2 मिनिटाचा हॉल्ट ब्रेक.